हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी आहे तुमचा कार्तिक आहे, तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते सकाळचे 5 वाजले। मस्तपैकी आंघोळ करून रेडी झालो। फायनली आम्ही चाललो गावाला। ते पण कशासाठी? ते आमच्या गावाला आहे लग्न, म्हणजे अनुष्का नवरीचं नाव आहे, म्हणजे माझ्या मावशीची मुलगीच आहे, त्यांचं लग्न आहे। तर मस्तपैकी आम्ही चाललोय। तर मी रेडी झालो आणि इकडं मस्त सामान हे आहे सगळं आणि आपले बॅगा। तर आम्ही चाललोय आपली टार्झन घेऊन, म्हणजे आपली रिक्षा घेऊन। तर त्याच्यात सगळं सामान बसेल ना, म्हणजे ओके, म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार। बाहेरच्या गाडीने जायचं बोललं तर एवढं सगळं रोमना कोण उचलत बसेल वापस। तर म्हणून आपली टार्झन वंडर कार घेऊन चाललो। तर जाऊया खाली, चला। तर मित्रांनो, आलो गाडीपाशी आणि इथं गाडी क्लीन करतो आम्ही। आणि गाडी तर पुरी सेटअपच बदलला आहे, म्हणजे पहिली जशी होती तशी नाही, आता सगळी चेंज केलं गाडी। मस्त देवीचा फोटो होता तो पण काढलेला आहे, आपण नवीन लावणार जरा। आणि मस्तपैकी आता तयारी चालू आहे इथं। तर हे बघा, काय दिसणार तर नाही, पण वूड चेंज केलं, गुलाबी कलरचं वूड आहे, तर एक नंबर। आणि आपल्या आजी तर बसले, मस्त सामान टाकलं डिक्कीमध्ये। आणि हे वाला तो कपडा होता, तो जरा मोठा होता, पण याच्यावर जरा प्लॅक लावला मस्त, एकदम भारीवाला। आता तुम्हाला नाही दाखवत, तुम्हाला आता डायरेक्ट निघले आम्ही जायला तर नाशिकला। आता डायरेक्ट तुम्ही बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करा। धुकं झाले आहे आजचं अंदाजचा प्रॉब्लेम, त्यावर तर पुरे धुकं। जय मल्हार धाब्यावरती आम्ही जेवणार नाही आता। आम्हाला निघून 2 तास झाले। तर आम्ही बडग्याच्या पुढे आहे, तर थंडी वाजत होती थोडी, तर इथे जरा पॅकिंग चालले मस्तपैकी। मला सोडून केलते। इथं चाललं, इथं आलं पेट्रोल पंपला पेट्रोल करायला। तर काय अडचण नाही रे पाहिजे थोडी, की रस्त्यात काय पण होऊ शकतं, अर्जंट आपण सांगू नाही शकत। अर्जंटमध्ये पेट्रोल भरून घेऊ मस्त, म्हणून जाऊया पुढे। रिक्षा बघा असं वूड केले, पहिलं कसं होतं आत्ता कसं केलं। भरलं, आता जाऊया सीता हायवे।
पांघरुणाची आहे बघा, आमच्या आजीने तर पांघरून घेतलं फुल. तर थंडी हात मारी कापत पुढे थंडगार झाली. गरम गरम चहा पिली पाहिजे. हा 3 वाजता 5 हॉटेलमध्ये कामाला नाही मी. हो आजी या. 6 किलोमीटर राहिले. चहा पिल्यावर सगळी थंड निघली अंगातली. तर मस्तपैकी चहा पिलाय. तर आता लागूया रस्त्याला. डायरेक्ट नाशिक पार केल्यावर भेटतो आता. आमचा दुसरा ब्रेक आहे. तर हवा चेक करण्यासाठी थांबलो होतो. तर आता हवा चेक केले. आता मी नाही, पेट्रोल पंपवर एक पण गाडी नाही बघा. पेट्रोल पंप रिकामाचे पूर्ण. मी तर ना म्हणजे थोडेसे क्लिप काढतो आणि त्याच्यानंतर झोपून घेतो. कारण की मला ना जास्त ना आता ऊन पण झालं आहे. आणि त्याच्यानंतर परत आम्ही आता नाशिकमध्ये आलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे येवल्याला. मी बसलो आता जेवायला. तर जेवायला मागवलं ऑर्डर मिसळ पाव. तर मस्तपैकी जेवायला सगळं, फक्त मी नाही जेवायला. आता माझी प्लेट येते मग दाखवतो. तर मित्रांनो जेवण झाले मस्तपैकी आणि आता आलो गाडीमध्ये. तर तो मी थंड मँगो आणलेला. तर आता मँगो पिऊया आणि डायरेक्ट आता बाईच्या घरी थांबूया, म्हणजे आमच्या मावशीच्या घरी. तर मित्रांनो आता फक्त 1 तासाचा रस्ता राहिले. 1 तासामध्ये आपण जातो घरी मावशीच्या इथं. तर भैया आता ऊन तासात तापले, थोड्या तासात तापलं ना बाबा, पुरा चटके बसतात काम गरम गरम. माझी आजी आणि दादा आहे त्यांचं जेवण झालं. तर मी आणि मम्मी आलो आम्ही जेवण करून पटापट. तर निघूया मस्त. आता 1 घंट्याचा रस्ता राहिला फक्त. तर चला आता डायरेक्ट रस्त्यात भेटतो. तर मस्तपैकी फ्रेश झाले. तर मस्त 2 घंटे झोप मी पुरी केली. एकदम मस्त वाटलं. तुम्हाला पण माहीत असेल एका जागी बसल्यावरती पाय बी असे बॉडी आखून जाते. तर म्हणूनच मी मस्त आल्या 2 हातपाय धुतले, फ्रेश झालो, जेवलो, सीतात झोपलो. डायरेक्ट आत्ता उठलो आणि जाऊन कटिंग केली. तर कमेंटमध्ये सांगा कटिंग कशी वाटते. मी कुठली बी कटिंग करा, पहिल्यांदा कुठली पण केली ना तुम्हाला ती भारीच वाटते. आणि मी हे केले साधी सिंपल, तर मला पण भारी वाटायला. तर तुम्हाला कशी वाटायला कमेंटमध्ये सांगा. तर मी एकटाच आहे इथे, घरामध्ये कोण नाही, म्हणजे घर पुढं खाली आहे.
आणि हे माझ्या मावशीचं घर आहे, जास्त का आहे नाही पण लेस्टार थोडंफार तर थोडंफार. समोर टी व्ही आहे, होम टूर देतो तुम्हाला. समोर टी व्ही आहे, इथं दरवाजा, कपाट आणि मग आमची मावशी शिलाई मशीन म्हणजे शिलाई मशीनचं काम करते. आणि इकडं आपलं देवारा आणि गणपती बाप्पा पण बसले तिथं. यांना पुढच्या वर्षी डुबवायचे म्हणजे विसर्जन करायचे यांचं, 1 वर्षासाठी ठेवलं होतं. तर इकडे फोटो बिटो लावले देवांचे मस्त. आणि हे पियुष आहे, हे जे लहानपणीचे फोटोचा बॅनर आहे बड्डेचा. इथं असे भांडे कुंडे आहेत आणि काम करायचं आहे घरातलं म्हणजे प्लॅस्टर बिस्टर. इथे पिवळ्याची सायकल आहे, दरवाजा इकडचा आणि इकडं किचन आहे. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. तर मी शॉर्ट्समध्ये होम टूर दिले, तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर चला, ब्लॉग आधीच प्ले मोठा झाला, मला एडिटिंग पण करायचे. तर आज आहे मेहंदीचा कार्यक्रम, तर मेहंदीचा ब्लॉग मी अलग बनवतो कारण की सगळ्या त्याच्यामध्ये केलं तर कसं होईल माहिती आहे का, ब्लॉग आधीच मोठा होईल आणि माझ्या मोबाईलला एवढी मेमरी झेपत पण नाही, म्हणजे स्टोरेज खूप झालं आहे, मला ते पण करायचे. तर त्यापेक्षा मी बोलले आजचा हे ब्लॉग इथं एंड करतो. आवडलं तर लाईक करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय. आणि ही आहे बांज, गावाकडं बांज बोलतो तिला, आपल्या मुंबई साईडला खाट बोलतात. ते हिला टाकून बघा.